नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 3 मधील आपण 95 ते 100 ओव्यांच्या सहवासात जाऊयात. ज्ञानोबा राय आपल्याला सांगतायत की तुम्ही स्वधर्माचं अनुष्ठान करा. स्वधर्म या शब्दावर माऊलींचा विशेष जोर आहे. या स्वधर्माच्या अनुष्ठानाने काय होईल तर देवदेवता संतुष्ट होतील. माऊली, आपण बघितलं की हा संपूर्ण पृथ्वीलोक, ज्या लोकामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत, तो व्यवस्थितपणे कर्माने बांधलेला आहे. या सृष्टीचं कार्य चालण्यासाठी परमेश्वराने त्याच्याच शक्तीमधून वेगवेगळे अधिकारी देवदेवता नेमलेले आहेत. ते सृष्टीचं कार्य चालवतात. पंचमहाभूत आहेत. त्यांच्यातल्या समतोल राखून ते सृष्टीचं कार्य चालवतात. माऊली म्हणतायत, ह्या पंचमहाभूतांपासूनच ही सृष्टी निर्माण झाली आहे. सृष्टीतली प्रत्येक सजीव निर्जीव गोष्ट प्रगट झालेली आहे आपल्या सकट. तेव्हा आपण सुद्धा या सृष्टीच्या नियमांचं पालन करत, स्वधर्माचं अनुष्ठान करत वाटचाल केली तर त्यांनी अधिकारी मंडळी खुश होतील. ज्या अधिकाऱ्यांची नेमणूक परमेश्वराने केलेली आहे आणि ते संतुष्ट झाले की माऊली म्हणतात, तुम्ही एकमेकांना संतुष्ट करा, एकमेकांना आनंदात ठेवा, सुखात ठेवा. त्यांनी काय होईल? तुमचं परम कल्याण होईल. ज्ञानोबा राय म्हणतायत, जे येणे करुनी समजता, परितोषू होईल देवता, मग ते तुम्हा इप्सिता अर्थांते देती. या स्वधर्म पूजा पूजिता, देवता गणान समस्ता, योगक्षेमू निश्चिता करीती तुमचा. अर्थात ज्ञानोबा राय म्हणतायत, स्वधर्म रूप यज्ञाच्या अनुष्ठानाने आपण सर्व मंडळींनी स्वधर्मरूप यज्ञाचं जर अनुष्ठान कायम स्वरूपात आपल्या अंगवळणी पाडलं तर या सृष्टीचं कार्य सांभाळणाऱ्या सर्व देवतांना संतोष होईल. आणि त्याच्या बदल्यात ते आपल्याला काय देतील तर संतोषच देतील. ह्या ठिकाणी ज्ञानोबा राय एक अत्यंत प्रॅक्टिकल व्यावहारिक सूत्र सांगतायत. ते कुठलं तर तुम्ही दुसऱ्याला सुख द्या, दुसरा तुम्हाला सुख देईल. तुम्ही दुसऱ्याला आनंद देण्याचा प्रयत्न करा, त्याला आनंद द्या, त्यामुळे तुमच्याही वाट्याला आनंदच येईल. त्याचप्रमाणे स्वधर्माचं अनुष्ठान केल्यावर देवदेवतांना, अधिकारी मंडळींना संतोष होईल आणि ते तुम्हालाही संतोषच देतील. आणि त्यामुळे तुमच्या योगक्षेमाची काळजी घेतली जाईल. ते खात्रीने तुमचा योगक्षेम चालवतील, ह्याबद्दल विश्वास ठेवा. हे ज्ञानोबा राय आपल्याला सांगतायत. पुढे जाऊन ज्ञानोबा राय म्हणतात, तुम्ही देवतांते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ. बघा मंडळी, ज्ञानोबा राय म्हणतायत, ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ. ह्याच्यामुळे तुमच्या एकमेकांमध्ये प्रेम जुळेल आणि हे प्रेम जुळल्यामुळे तुमची मनोरथ सिद्धीस जातील. तुम्ही म्हणाल ते होईल, म्हणाल ते होईल. तेथ तुम्ही जे करू म्हणाल, ते आपैसे सिद्धी जाईल, वांछितही पुरेल मानसींचे. तुम्ही जे म्हणाल ते तर आपोआप होईलच, आपैसे आपोआप होईलच. परंतु तुमच्या मनामध्ये जर कुठली इच्छा उमटली तर ती सुद्धा पूर्णत्वास जाईल.
असं आपल्याला ज्ञानोबाराय सांगतात. पण ह्या ठिकाणी एक मात्र अट आहे, ते म्हणजे स्वधर्मरूपी यज्ञाचं अनुष्ठान काय ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनाला आपण दिशा दिली पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात, तुम्ही वाचा सिद्धी पावाल, वाचा सिद्धी पावाल, आज्ञापक होवाल, म्हणिये तुमते मागतील महारुद्धी. ह्याच्यात अजिबात अतिशयोक्ती नाही. ज्ञानोबाराय म्हणतात की परमात्म्याने जे नेमलेले अधिकारी आहेत, म्हणजेच देवदेवता आहेत, जे ह्या सृष्टीची संपूर्ण मॅनेजमेंट बघतायत, त्यांच्या प्रसादाने तुम्ही बोलाल ते खरं होईल. तुम्हाला वाचा सिद्धी मिळेल. एवढंच नाही तर तुमच्या विचारांना, बोलण्याला आदर, मान मिळेल, ते ऐकले जातील. आज तुम्ही दुसऱ्यांच्या आज्ञा स्वीकारत असाल तर ह्या ठिकाणी सृष्टी तुमची आज्ञा स्वीकारायला लागेल. तुमच्या शब्दांना, तुमच्या विचारांना वजन प्राप्त होईल आणि हे स्वधर्म यज्ञाचं अनुष्ठान केल्यामुळे होईल. हे माऊली आपल्याला सांगतायत. जैसे ऋतुपतीचे द्वार, वनश्री निरंतर, वोळगे फळभार लावण्येसी. ज्ञानोबरायांनी इथे फार सुंदर दृष्टांत दिलेला आहे. हे स्वधर्माचं अनुष्ठान आपण जर अंगवळणी पाडलं तर काय होईल, तर माऊलींचा दृष्टांत असा आहे की ज्याप्रमाणे वसंत ऋतू आल्यावर, वसंत ऋतूचं आगमन झाल्यावर वनातल्या झाडांना फळा फुलांचा बहर येतो. वनातल्या झाडांना फळा फुलांचा बहर येतो आणि वनाचं एक सौंदर्य, लावण्य एक वेगळ्याच स्वरूपात प्रगट होतं. आज त्याचप्रमाणे स्वधर्माचं अनुष्ठान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुद्धा वसंत ऋतूचा बहर आल्यासारखा देवदेवतांच्या आशीर्वादांचा बहर येईल आणि आपल्या जीवनाला सुद्धा एक सौंदर्य प्राप्त होईल. ह्यासाठी माऊलींचा हा दृष्टांत आहे. तर माऊली हो, आपल्या जीवनामध्ये सुद्धा हे वसंत ऋतूचं आगमन होण्यासाठी, देवदेवतांच्या आशीर्वादांच्या रूपाने वसंत ऋतूचं आगमन होण्यासाठी आपण सुद्धा स्वधर्माचं अनुष्ठान, आपण अनेक व्रतवैकल्य करतो, अनेक नवस बोलतो, अनेक उपासना करतो. ही तर माऊली आपल्याला सहजपणे करता येईल अशी साधना सांगतात आणि ती म्हणजे प्रत्येकाने आपापल्या वाट्याला आलेल्या स्वधर्मरूपी यज्ञाचं अनुष्ठान करावं. आणि स्वधर्मरूपी यज्ञाचं अनुष्ठान केल्यावर तुम्ही देवतांते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ. विचार करा मंडळी, या सृष्टीचं मॅनेजमेंट बघणाऱ्या देवदेवता आणि आपल्यामध्ये एक स्नेहसंबंध तयार झाला तर आपण या सृष्टीमध्ये ज्या प्रकारे विचरण करू, ज्या प्रकारे आपला संचार असेल, ज्या प्रकारे आपण राहू, त्याच्यात किती सुख असेल, किती आनंद असेल, किती समाधान असेल. तर हे करण्यासाठी आपल्याला ज्ञानोबाराय मार्गदर्शन करोत, आशीर्वाद देवत, हीच आपण त्यांच्या चरणी प्रार्थना करू. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.